महायोग पीठे तटे भीमरात्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्र हि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने हे कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुकाजयांची केलिया स्मरणा हो हे सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सेवे लागी सेवक झालो 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 हा तुमच्या लागलो निज चरणा लागलो निज चरणा स्वामी तुकया देवा देवा या वरी देवो हो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या वरी करवा मेरो तुकया देवा यावरी नरवा वेदो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर पक्वदाचा आवाज असा रिटर्न होतो यामुळे कमी करा थोडा या अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा किम निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी एकत्रित जमलोय सर्वांना माहित आहे ज्ञात आहे पण सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे त्या नियमानुसार वार्षिक सलाबाद प्रमाण चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र बाबुळगाव गंगा बरोबर आहे की नाही हा आणि संत श्रेष्ठ नवे नवे या वारकरी संप्रदायाचं वैभव आणि दास्यत्व भक्ती त्या ठिकाणी स्वीकारून ज्यांना दास म्हटलं जातंय आणि जीवन जगत असताना माणसानं दास व्हायला पाहिजे कोणाचं देवाचं पण आपण आहोत संसाराचे दास असे असणारे आदरणीय राजाराम महाराज यांचा जन्म उत्सव बरोबर ना वर्ष 256 अनेक वर्षांची त्या ठिकाणी ही परंपरा आहे। जगद्गुरु तुकोबरायांचं वैकुंठ गमन
आणि जन्मोत्सव सोहळा अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये त्या ठिकाणी हा पार पडतोय आणि त्यानिमित्तानं चालू असणारा नाम सप्ताह, या नाम सप्ताहातील मला वाटतं दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा. चुकलं काही? पाचव्या माझ्या लक्षात होतं, तुमचं लक्ष आहे का नाही ते पाहिजे होत. हा बाबा, कीर्तनकार चिमटीत कसा काय सापडल आणि हा तरी कसा सापडल हो? हा कवळीत नाही मावायचा, हा चिमटीत मावल का? बरोबर आहे की नाही? हा कवळीत नाही मावायचा, बरोबर आहे की नाही? शुभम दादा, कवळीत मावल का मी? तुमचा प्रयत्न असेल तर कीर्तन झाल्यावर करून पहा, माझं काही म्हणणं नाही. ऐका, आणि या नाम सप्त्यातील 5व्या दिवसाची, मला वाटतं 6व्या दिवसाची सेवा आहे, बरोबर ना? समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ सप्ताह कमिटी यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमानातून आदरणीय महाराष्ट्राचा लाडका आवाज सूर नवा ध्यास नवा हा रियालिटी शो ज्यांनी त्या ठिकाणी अतिशय गोड सादर आपलं गाणं त्या ठिकाणी केलं आणि या संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन केलं, अशी असणारे नाशिक जिल्ह्याचं वैभव, गोड गळ्याचे धनी मालक ज्यांनी पहिली सुंदर चाल म्हटली, हर्षद दादा गोळेसर, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एक स्वतः सेलिब्रिटी असताना, महाराष्ट्रभर नाव असताना कुठलाही अहंकार न बाळगता फक्त आपण शब्द दिलाय तो पाळावा म्हणून या ठिकाणी हजर झाले आणि त्यांच्या संपर्कातनं ही सेवा माझ्या वाट्याला आली आणि तुम्हा वारकरी मायबापांचं दर्शन मला घडलं. माझी मी मला धन्यता देतो. विठ्ठला अतिशय सुंदर वातावरण आहे, साऊंड सिस्टीम गोड आहे, वादकही गोड आहे, गाणारे गोड आहे, चोपदार तर एक नंबर आहे. वा क्या बात आहे. मला वाटलं 2 आहे का काय, पण एकच आहे राव. हा, एरवी 2 असतात पण आता एक. चोपदाराचं काम तुम्हाला माहिती काय? काय कीर्तन झाल्यानंतर कीर्तनकाराला गाडीपर्यंत उचलून न्यायचं राहतं. दादा तुमची तयारी ना? ते हा म्हणते, फक्त त्यांना उचलल्यावर त्यांनाही उचलायला 2-4 माणसं लागतील, याचा विचार करा तुम्ही. अतिशय गोड आहे, विनेकरी बाबा आहे, साऊंड गोड आहे, माझा कीर्तनकार. वा वा. चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. अतिशय गोड सगळं वातावरण आहे. मग कीर्तनकार कडू आहे का? हा, कीर्तनकारही गोडच आहे. हा, सगळं वातावरण अतिशय भव्य दिव्य आणि त्यातल्या त्यात तुमच्या ग्रामस्थांना धन्यवाद द्यावे ते असे का 7 ते 9 कीर्तन ठेवून नंतर भोजन ठेवलं. एकदा जोरदार टाळ्या वाजवा आपल्यासाठी. अतिशय गोड वातावरण आहे. मला माहिती 9 वाजेपर्यंत संपूर्ण मंडप भरेल. हा, कारण बरोबर टायमिंग झाला का मग आपली पावलं मंडपाकडे येतात. सगळेच त्या ठिकाणी कीर्तनासाठी आले असं थोडीच आहे. काही लोक जेवायला सुद्धा आले. महाराज, ते तरी काम केलं पाहिजे की नाही? अशी सगळी गोड मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणावरती विनम्र भावानं नतमस्तक होतो आणि माझ्या कीर्तन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला तुम्ही मला नाही सांभाळलं तर चालेल, दोघांनी टाळकरी सांभाळा फक्त. ऐका, प्रस्तावनेत जास्त वेळ न घालवता अभंगाकडे वळतो. वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अखिलकोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीशु पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायातील प्रेममूर्ती संत श्रेष्ठ नामदेवराय आणि या नामदेवरायांच्या घरी दास्य काम करणाऱ्या जनाबाई महाराज यांचा 4 चरणाचा चिंतनीय असा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलाय. विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग जनाबाईंचा आहे. कोणाचा आहे? बोलत चला, बोला. माझा आवाज येतोय मागपर्यंत? बोलत चला. कमी खाली येऊ नको ना. ऐका, सेवेकरता निवडलेला अभंग जनाबाईंचा आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून जनाबाई वारकरी संप्रदायातील संत कसे दैवी अवतार आहे याचं गोड वर्णन करता. विठ्ठला हा अभंग का बरं निवडला?
अनेक अभंग त्या ठिकाणी माझ्या डोक्यामध्ये होती. काय एका संत महात्म्यांचा जन्म उत्सव आपण साजरा करतोय. त्यातले त्या जगद्गुरु तुकोबरायांचं वैकुंठ गमन आहे. भक्तीची ही परंपरा आहे. एका साधूचं एका संतांचं वर्णन करणारा अभंग घ्यावा. अनेक अभंग माझ्या डोक्यामध्ये होती, पण ज्यावेळेस मी आलो आणि आल्यानंतर संपूर्ण त्या ठिकाणी परंपरा पाहिली, मला असं वाटतं या अभंगाशिवाय दुसरा कुठलाच अभंग या सोहळ्याला त्या ठिकाणी महाराज सुटेबल नाही. म्हणजे मग बाकीचे अभंग त्या ठिकाणी सूट होता असं नाही म्हणायचं बरं का मला. कारण अभंग आपण आपल्या मर्जीनं लावून घेतली. हा, ही वर्ष श्राद्धाची, ही दहाव्याची, ही पुण्यस्मरणाची, ही वास्तुशांतीची. जगद्गुरु तुकोबरायांनी त्या ठिकाणी अभंग गाथा निर्माण करत असताना, अभंग लिहित असताना असं कुठेच नमूद केलेलं नाही का ही अभंग याच्यासाठी वापरावी. ही आपल्या मनानं त्या ठिकाणी किंवा त्याचं वर्गीकरण ज्यावेळेस केलं आपण आपल्या पद्धतीनं लावून घेतली. पण ऐका ना, आजचा अभंग इतका गोड आहे. या गोड अभंगाच्या माध्यमातून आपल्याला या संपूर्ण परंपरेचा थोडासा विचार करायचा आहे. माझ्या समोर बसलेली सगळी माणसं त्या ठिकाणी चांगली ज्ञात आहे आणि बेटाची परंपरा त्या ठिकाणी आपल्या या नामसप्त्याला आहे. गंगागिरी महाराज असतील, रामगिरी बाबा असतील, ही संपूर्ण परंपरा आपल्याला त्या ठिकाणी लाभलेली. म्हणून तुम्ही चांगले श्रोते आहात, चांगलं ऐकणार आहात. म्हणून आपल्याला चांगलं ऐकायचंय आणि त्याच्या सोबत चांगलं भजन सुद्धा करायचंय. विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग जनाबाईंचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून जनाबाई वारकरी संप्रदायातील संत कसे दैवी अवतार आहे याचं वर्णन करतात. सदा शिवाचा अवतार, निवृत्तीनाथ शिवाचा अवतार, महाविष्णूचा अवतार, ज्ञानोबराय विष्णूचा अवतार, ब्रह्मसोपान तो झाला. ब्रह्मदेव हे सोपान काकाच्या रूपाने अवतीर्ण झाले आणि आदिशक्ती मुक्ताबाई दासी जणी लागी पाहिजे. साधा अर्थ आहे, पण ऐका ना, वाचायला अगदी सोपा आहे, पण या अभंगाचा मतीत अर्थ फार गोड आहे. अभंग जनाबाईंचा आहे आणि अभंगाच्या माध्यमातून जनाबाई वारकरी संप्रदायातील संत दैवी अवतार कसे याचं वर्णन करतायत. पण जनाबाईचा अधिकार काय ऐका. काही लोक म्हणतील महाराज काय त्या जनीचा अधिकार पाहायचा, एवढ्या श्रेष्ठ होत्या का त्या. संत वाङ्मयाचा सखोल अभ्यास करणारी माणसं असं यत कदापि म्हणणार नाही. पण वरवर संत वाङ्मयाचा अभ्यास करणारी माणसं म्हणतील काय त्या जनाचा अधिकार पाहायचा हो. नामदेवरायांच्या घरी धुणे भांडे करणारी एक दासी म्हणजे जनाबाई. पण संत वाङ्मयाचा सखोल अभ्यास करणारी माणसं म्हणतील महाराज जनाबाईच्या परंपरेचा विचार जर केला तर जनाबाईची भक्ती परंपरा ही एका दिवसाची नव्हती, एका महिन्याची नव्हती, एका वर्षाची नव्हती, एका युगाची नव्हती. मग चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, नाम उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. एवढा बारीक विचार आपल्याला या परंपरेचा करायचा आहे. लक्षपूर्वक ऐका. जनाबाईची भक्ती परंपरा जर पाहिली तर 4 युगाची भक्ती परंपरा होती. मला एक साखळी सांगायची, बसती का बघा. चुकलं तर मला आदरणीय बाबा विनंती आहे, तुमचा अधिकार मोठा आहे, आपण सांगाल. 4 युगाची भक्ती परंपरा म्हणजे जनाबाईची भक्ती कलियुगातली नव्हती, तर कृतयुगात होती, त्रेतायुगात होती, द्वापार युगामध्ये होती आणि कलियुगामध्ये सुद्धा जनाबाई होत्या. कलियुगामध्ये सुद्धा जनाबाई, कृतयुगामध्ये माझे नाम पद्मिनी दासीचे पद. कृतयुगामध्ये जनाबाई होत्या.
त्रेतायुगामध्ये राम अवतारामध्ये सुद्धा मंथरा. पण इथं एक गुढ आहे. काय महाराज? लात मारली. हा, लात खावी लागली. खावी लागली का नाही? हा, असंही वर्णन आहे काही ठिकाणी. भरते मारियेली लात. हा महाराज, शत्रुघ्नानं सुद्धा लात मारावी बर का. ही लात का मारली? कारण भगवंताची सेवा घडली नाही म्हणून लात खावी लागली. कृतयुगात जनाबाई होत्या, त्रेतायुगात जनाबाई होत्या, द्वापार युगामध्ये सुद्धा कुब्जेच्या रूपानं जनाबाई होत्या, आणि कलयुगामध्ये दासी जनाबाई. 4 युगामध्ये जनाबाई होत्या. आता नीट ऐका, या जनाबाई 4 युगाची सेवा करताय. पण कोणाची करताय? नामदेवरायांची करताय. हे नामदेवराय सुद्धा 4 युगामध्ये होते. कृतयुगामध्ये होते, त्रेतायुगात होते, द्वापार युगात होते आणि कलियुगात. मग ते कधी उद्धवाच्या रूपानं अवतीर्ण झाले, कधी अंगदाच्या रूपानं अवतीर्ण झाले, कधी प्रल्हादजींच्या रूपानं अवतीर्ण झाले, आणि कलियुगामध्ये ते कोण झाले? नामदेवराय झाले. बरोबर. आता ऐका ना, देवानं सुद्धा 4 युगामध्ये अवतीर्ण व्हावं. कधी राम व्हावं, कधी कृष्ण व्हावं, आणि कधी त्या ठिकाणी पांडुरंग व्हावं. त्याच भक्ती परंपरेचा विचार मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचा आहे. कलियुगामध्ये नामदेवराय होते, पण तेच नामदेवराय पुढे जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. बरोबर आहे की नाही? हा, नामदेवरायांचा अवतार म्हणजे त्या ठिकाणी कोण? तुकोबराय. पण इथं असा प्रश्न उपस्थित होतो, काय का हो महाराज, नामदेवरायांची सेवा जनाबाईनं 4 युगामध्ये केली का नाही? मग हा भक्तीचा परंपरेचा वारसा पुढे चालला की नाही? चालला ना. असं कुठे लिखित नाही, पण वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळी सांगतात, नामदेवराय तुकोबरायांच्या रूपानं अवतीर्ण झाल्या, आणि त्या तुकोबरायांची सेवा करण्यासाठी आपल्याच इकडे बहिणाबाईंच्या रूपानं त्या ठिकाणी जनाबाई अवतीर्ण झाल्या. विठ्ठला तुकोबरायांची सेवा केली का नाही बाबा? बहिणाबाईंच्या रूपानं त्या ठिकाणी अवतीर्ण झाला. आणि ऐका, तोच भक्तीचा वारसा, तीच परंपरा आदरणीय त्या ठिकाणी नामदेवरायांनी जशी प्रतिज्ञा केली होती का मी शतकोटी त्या ठिकाणी देवा तुझे अभंग त्या ठिकाणी लिहील, पण ती परंपरा, ती भक्तीचा वारसा महाराज आदरणीय राजाराम महाराजांपर्यंत त्या नामदेव नामदेवांनी प्रतिज्ञा केली होती, ती प्रतिज्ञा पूर्ण, काही लोक म्हणतील झाली नाही, पण इथं दिसतंय ती प्रतिज्ञा पूर्णत्वाला गेली. एक सांगू का, जीव प्रतिज्ञा करतो ती पूर्णत्वाला जात नाही. नाही जात बाबा. संसारामध्ये राहत असताना अनेक वेळा प्रतिज्ञा केल्या आपण, काय घरचं तोंड पाहणार नाही. कवर महाराज पंढरपूरला वारीला जात असताना घरातलं भांडण झालं, असे कातो कातो अभंग म्हणतात. एक अभंग आला का असे जीव काढून म्हणतात, संसार दुःख मुळे चौकडे इंगळ, विश्रांती नाही म्हणते, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. हे प्रमाण आलं का शुभम दादा असे कातू कातू म्हणतात. नगर पर्यंत गेलं का 2 दिवस निवृत्तीनाथांची दिंडी मुक्कामी राहते, आणि येताना असा जोशात येतो, बिस्किटचे पुढे रस्त्यानं गोळा करीतो. मस्त त्या ठिकाणी अशा
पिशव्याच्या पिशव्या भरितो आणि तिथून एखाद्या बसमध्ये टाकून देतो घरी नातवंडला. तो काय म्हणतो, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीता या सेवा कुटुंबाची. आता परत संसारामध्ये त्या ठिकाणी रममान व्हायचं नाही. पण महाराज ऐका ना, नगर आलं का असं तोंड सोडून देतं. आपण म्हटलं का बाबा काय झालं, तब्येत बरी नाही का? नाही तब्येत चांगली. जेवायला नाही का? हाय ना जेवायला, घरच्या पेक्षा चमचमीत आहे. मग तुमचं तोंड का उतरलं? काय नाही म्हणे बाबा, रात्री मा नातू मा स्वप्नात आला. म्हटलो काय म्हटला? काय नाही म्हणे बाबा, तुमची लय खत वाटती, लवकर घरी या. बस धरली घरी गेला. काय उपयोग आहे महाराज त्या भक्तीचा, त्या परंपरेचा उपयोग काय? ऐका महाराज, या ठिकाणी प्रतिज्ञा करतो जीव, पूर्णत्वाला जात नाही. अहो देवानं केलेली प्रतिज्ञा सुद्धा पूर्णत्वाला गेली नाही. बरोबर आहे की नाही? भीष्म पण केला खरा आणि धरून धरा रक्षेले. देवानं प्रतिज्ञा केली होती, सांगेन गोष्टी युक्तीच्या 4, हाती शस्त्र नाही धरणार. केली, पण देवाची प्रतिज्ञा सुद्धा पूर्णत्वाला गेली नाही. पण संतांनी केलेली प्रतिज्ञा पूर्णत्वाला जाते. ज्ञानोबरायानं प्रतिज्ञा केली होती काय? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोका, जाईन गे माये तया पंढरपुरा. पण ती प्रतिज्ञा पूर्णत्वाला गेली. आजी संसार सुफळ झाला गे माये. तसं संतांनी केलेली प्रतिज्ञा नामदेवरायांकडनं नाही झाली, पण ऐका ना, अवतार घेऊन ती प्रतिज्ञा मात्र पूर्ण केली आणि ते सद्भाग्य आपल्याला प्राप्त झालं. विठ्ठला माझा मुद्दा त्या ठिकाणी काय सांगत होतो मी, की या ठिकाणी जनाबाई 4 युगाची भक्ती परंपरा आहे. बरोबर आहे की नाही? कृतयुगात, त्रेतायुगात, द्वापार युगात, कलियुगात भगवंत सुद्धा होते. आणि महाराज राजाराम महाराजांकडनं त्या ठिकाणी ही प्रतिज्ञा पूर्णत्वाला गेली. एक महत्वाचा मुद्दा मला तुमच्या समोर मांडायचा आहे. जन्मोत्सव साजरा करतोय आपण. मला एक सांगा, आपला वाढदिवस किती वर्ष करतो आपण? एकदा करतो, 2दा करतो, 3दा करतो, 4दा करतो. 5वा घरातल्या लेकराचा मोठा करतो. 8वा, 9वा, 10वा, बरं 20 पर्यंत केलं. नंतर तुम्हाला आठवतो का आपण एवढा जन्मोत्सव आपल्या 16 साजरा करतो? अजिबात नाही. महाराज जन्मोत्सव जाऊ द्या, पण आपण गेल्यानंतर वर्ष श्राद्ध सुद्धा एकच वर्ष होतं. लईत लई जर घरात पुण्यवान असतील कोणी तर पुण्यस्मरण साजरं करतात. पण ऐका ना, मला तुमच्या समोर एक प्रश्न उपस्थित करायचा आहे. आदरणीय राजाराम महाराजांना अवतीर्ण होऊन, त्यांचं प्रागट्य होऊन अनेक वर्ष झाली, पण तरी देखील आपण त्यांचा जन्मोत्सव साजरा का करतोय? इथं बसलेल्यापैकी मी जर कोणाला विचारलं, सांगा मला तुमच्या आजोबाच्या पंजोबाचं नाव, किती लोकांना सांगता येईल? सांगता नाही. पण 256 वर्ष झाले तरी आम्ही राजाराम महाराजांना विसरायला तयार नाही. नेमकं याचं कारण काय? काय कारण आहे तर ऐका. आपल्या पूर्वजांनी फक्त आपल्याच रक्ताचा विचार केला, आणि जे रक्त फक्त आपल्याच रक्ताचा विचार करतं, कालांतरानं त्याच रक्त त्याला विसरल्याशिवाय राहत नाही. परंतु जे महापुरुष आपल्या रक्ताचा विचार सोडून समाजाचा विचार करता, कालांतरानं तोच समाज त्यांना डोक्यावरती घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्यांचा जन्म उत्सव विठ्ठला. संत महात्मे मृत्यू लोकामध्ये येताना 3 गोष्टी ठेवून जातात. सप्रमाण सांगेल. संत महात्मे मृत्यू लोकात येताना 3 गोष्टी ठेवून जातात. आपण काय ठेवतो? आपण जर एखादा माणूस लय कष्ट करीत असला आणि त्याला म्हणतो काला एवढा जीव खाता, काला जीव काढतात, ते म्हणतात पुढची पिढी काय खाईल? ते भांड्या खातील, ते ढेप खातील. बरोबर आहे की नाही? ते भांड्या खातील दादा. पण महाराज संत महात्मे मृत्यू लोकात येतात, पण या जगाचं कल्याण करण्यासाठी 3 गोष्टी ठेवून जातात. पहिली गोष्ट ठेवून जातात, प्रमाण सगळ्यांच्या पाठे, फक्त वर्णन करतो. पहिली गोष्ट ठेवून जातात त्यांची कीर्ती, दुसरी गोष्ट ठेवून जातात त्यांची समाधी, आणि तिसरी गोष्ट ठेवून जातात त्यांचं ज्ञान. विठ्ठला पहिली गोष्ट ठेवून जाता. राजाराम महाराज जरी त्या ठिकाणी आपल्यात नसले, पण कीर्ती रूपानं
त्या ठिकाणी आहे गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाची कीर्ती रूपानं त्या ठिकाणी अजूनही आपल्यामध्ये आहे. अजून काय ऐका नामा म्हणे देवा गेले मुनिजन राहिले ते ज्ञान जगा माझी. त्यांच्या ज्ञानाच्या रूपानं ते अजूनही तुमच्या आमच्यामध्ये आहेत. ज्ञानोबराय निघून गेले पण ज्ञानेश्वरीच्या रूपानं त्या ठिकाणी अजून आहे. जगद्गुरु तुकोबरायांचं वैकुंठ गमन झालंय पण गाथ्याच्या रूपानं अजूनही त्या ठिकाणी आहे. राजाराम महाराज त्या ठिकाणी निघून गेले पण या अभंग संहितेच्या माध्यमातून आजही तुमच्या आमच्यामध्ये आहे. विठ्ठला आणि तिसरा महत्वाचा मुद्दा गेले योगीराज अनादि जे आधी राहिल्या समाधी जगा माझी. ज्ञानाच्या रूपानं संत राहतात कीर्तीच्या रूपानं राहतात आणि समाधीच्या रूपानं त्या ठिकाणी राहतात. ऐका माझा गोड मुद्दा आहे. ज्या जनाबाईचा अभंग त्या ठिकाणी आपण घेतलाय त्या जनाबाई महाराज आपण पाहिलं कुठपर्यंत बहिणाबाईंच्या रूपापर्यंत आपण त्या पाहिल्या पण त्याच पुढे आदरणीय विठाबाई बरोबर की नाही त्यांच्या रूपानं अवतीर्ण होऊन त्यांच्याकडनं सुद्धा ती सेवा घडली. विठ्ठला विठाला 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 विठाला. आणि अशा भक्ती परंपरेतील असणाऱ्या जनाबाई यांचा उत्कृष्ट अभंग आपण सेवेकरता निवडलाय. काय अधिकार आहे जनाबाईचा? जनाबाईचा अधिकार जर पाहिला तर 750 वर्षापूर्वी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेवरायांचं कीर्तन व्हायचं. किती गोड वर्णन केलंय. नाचता 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 देवाचा गळला पितांबर देवाचा गळला पितांबर नाचता नाचता देवाचा गळला पितांबर देवाचा गळला पितांबर नाचता नाचता. हे सावध होई देवा ऐसे बोले कबीर. 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 हे नामदेव कीर्तना करे नामदेव कीर्तना करे पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तना करे. हे नामदेव कीर्तन करे नामदेव कीर्तन करे पुढे देवनाथ पांडुरंग पुढे देवनाथ पांडुरंग नामदेव कीर्तन करे. हे नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. 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 नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथचे पांडुरंग. पुढे देवनाथ पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग पांडुरंग जनाबाईचा अधिकार आपण पाहतोय. 750 वर्षापूर्वी चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तन व्हायचं नामदेवरायांचं आणि त्या कीर्तनामध्ये जनाबाईनं म्हणावं जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. जनाबाईनं म्हणावं कोणाला? कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबरायांना जनाबाईनं म्हणावं ज्ञानदादा तुम्ही अभंग म्हणा. म्हणजे जनाबाईचा अधिकार साधा होता का? त्या काळच्या चोपदार होत्या जनाबाई. कोणी चाल म्हणावं हे ठरवणाऱ्या आमच्या जनाबाई होत्या. एवढा अधिकार मोठा. भगवंतासोबत महाराज किती गोड नातं होतं का देवानं जनाबाईसाठी शुळाचं पाणी केलं. नुसतं शुळाचं पाणी केलं नाही तर काय करावं? झाड लोट करी जनी झाड लोट करी जनी झाड लोट करी जनी
केर भरे चक्र पाणी देवानं केर भरावा. कोणाचा? जनाबाईचा. इथल्या जनाबाई ऐकताय ना? देवानं भरला जनाबाईचा केर. आपल्याला चुटून टाकावा लागतो. जनाबाई जे वेळेस गोवऱ्या त्या ठिकाणी थापायच्या ना, भगवंतानं यावं आणि जनाबाईला मदत करावी. आपल्या बाई आपल्यालाच कराव्या लागते, बरोबर आहे की नाही? आपल्याला आली तर शेजारीन मदतीला येते आणि मदत केली का 4 वेळा तोंडावर गाडी ती. देवानं मदत करावी एवढंच नाही, आजही जनाबाईच्या ओव्या त्या ठिकाणी फार प्रसिद्ध आहे. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, हा ओव्या गाऊ कौतुके तू ये रे वा विठ्ठला. या ओव्या म्हणत्या का तुमच्याकडं? नाही म्हणती? अहो म्हणत्या का नाही? अहो हा नाही काय म्हणा ना का घरी जाऊ मी म्हणता ना. महाराज लग्न आल्यावर सुद्धा भारी गाणी म्हणतात. पूर्वीच्या काळी चांगली होती. लग्न होता का तुमच्याकडं? होता ना. हा म्हणजे बरं आहे. आमच्या इकडच्या सारखं आमच्या का माणसं मेल्यावर जाळतात. तुमच्याकडं हा जीव गेल्यावर? बरं झालं जीव गेल्यावर म्हटले, नाही तर मलाच काडी लावायची कीर्तन झाली. काय भरोसा तुमचा? हा महाराज तसं मी 4-5 दिवस इजणार नाही, काळजी नका करू. हा महाराज माझं वय कमी हो, पण या ढेरीनं धोका दिलाय मला. आई शपथ वय कमी दादा माझं, पण ढेरीनं धोका दिलाय. त्याला माझंही कारण नाही. भक्ती सुखे सुखावला आणि 32 इंच रुंदावला असं झालंय दादा. त्याला माझा दोष नाही ना दादा. करणार काय महाराज? तेव्हा तुम्ही दादा डायरेक्ट डोळ्याला पाणी लावून राहिली, म्हणजे डोळ्याला पाणी डोळ्याला रुमाल लावून राहिली. ऐका मुद्दा माझा काय आहे. जुन्या परंपरा चांगल्या होत्या, जुन्या गाणी सुद्धा चांगली होती. लग्न असले का आपल्याकडे त्या ठिकाणी चांगली गाणं व्हायची. पहिली मंडोळी कोणाची, पहिली मंडोळी कोणाची, हे होते का तुमच्याकडे गाणी? होते का? होते ना. पहिली मंडोळी चाप्याची, एवढी हाऊस पूर्व नवरदेवाच्या बापाची. वा 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 महाराज त्याची हाऊसच झाली. तो म्हणतो आता नको. पण त्याच्यातलं मला एक लय आवडायचं. कुठलं? ज्याची होती त्यानी नेली, ज्याची होती त्यानी नेली. हा आणि आमची माया वायाने गेली, ती बोकांडी बसली आमच्या. दादा काय म्हणणं आहे तुमचं पुरणगावकर? ते म्हणते खरंय बाबा, बोकांडीच बसली ती. मावल्यानं तुम्हाला 1500 आले नाही का या महिन्याची? हा आले ना. मग तुम्ही अशा तोंड का उतरून बसले? एक तर घरी बायकोचं मा भांडण झालं, तुम्ही अशा तोंड उतरून बसले. महाराज बायांना राग आला ना, बाया 2च गोष्टी करीत या. तुमच्याकडे काय मला माहित नाही. बायांना जर राग आला, बाया 2च गोष्टी करीत या रवी भाऊ. एक तर भांडी आपटी त्या, नाही तर पोरं धोपटी त्या. हा आणि त्यांना लय मूड आला का ते नवरा सुद्धा आपटी त्या. तुम्हाला माझी बॉडी दिसत असेल पण अंगावरची सूज दिसत नसेल बाबा. अवघडी बाबा. त्याच्यात पाकिट नेल्या होतं लय तुडवी ती होती. आई झोपती. आता काय जाऊ मोकर आली ती धरून. महाराज फक्त तुम्ही विचार करा, बाकी काही नाही आपलं. बरोबर आहे केली महाराज. हा ऐका आता ते माझ्या लक्षात आलं तुम्हाला काय लागत, बाकी काय नाही. महाराज ऐका. हा काय सांगत होतो मी? म्हणा कीर्तन. जनाबाईच्या भक्ती परंपरेचा विचार जर केला महाराज, जनाबाईसाठी देवानं काय करावं? शिवळाचं पाणी करावं, गोवऱ्या थापाव्या. एवढंच नाही बाबा, जनाबाईच्या डोक्यामध्ये उवा झाल्यानंतर देवानं तिला पाणी काढून द्यावं. पाणी काढून द्यावं आणि जनाबाईच्या डोक्यातल्या उवा देवानं अशा माराव्या. कशा कशा? मी ऊ मारायला लावली, तुम्ही लिखा मारून राहिली राव. हा असं कसं? हा देवानं जनाबाईच्या डोक्यातल्या उवा माराव्या. एवढंच नाही बर का, जनाबाईला आंघोळ घालावी. मग जनाबाईला शॅम्पू बिंपू लावला असेल, कोणचा लावायचा सांगा तुम्ही? कोणचा लावायचा? तुम्ही कोणचा लावी द्या? हेड अँड शोल्डर. वा वा वा. हा का लक्स लावायचा? लक्स. हा मला एक साबण लय आवडतो. कोणचा माहिती का? तंदुरुस्ती की रक्षा हा करता है लाइफ बॉय. लाइफ बॉय है जहां, तंदुरुस्ती है वहां. लाइफ बॉय नया है यह. लय साबणांची ऍडव्हर्टाईज येते, पण ते काय मला पगार देते नाही म्हणून मी करते. नाही तर वॉशिंग पावडर निर्मा, दूध से सफेदी. हा बिगर वाजवायचं म्हणते ते, असं नाही म्हणते ती. महाराज जनाबाईच्या डोक्यातल्या उवा देवानं मारावं, हा जनाबाईचा अधिकार.
आणि अशा श्रेष्ठ अधिकाराच्या जनाबाई वारकरी संप्रदायातील संत कसे दैवी अवतार आहे याचं गोड वर्णन करता विठ्ठला 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 पण नेमका हा वारकरी संप्रदाय आहे तरी कसा? विनोद बाजूला ठेवा, आता चिंतन ऐका. जगाच्या पाठीवरती सगळ्यात श्रेष्ठ संप्रदाय असेल तर तो आमचा वारकरी संप्रदाय. का? रोज मोबाईल जसा लॉन्च होतोय तसंच बाजारामध्ये नवीन संप्रदाय उदयाला येतोय. पण शेकडो वर्ष झाली तरी वारकरी संप्रदाय आपलं अस्तित्व टिकून का आहे? का वारकरी संप्रदायाचा पाया एवढा भक्कम आहे? त्याचं कारण आहे का? वारकरी संप्रदाय हा व्यक्तिनिष्ठ संप्रदाय नाही तर हा तत्वनिष्ठ संप्रदाय आहे. विठ्ठला म्हणजे वारकरी संप्रदायातील संतांनी कोणीही आपला वैयक्तिक बाजार मांडण्याचा प्रयत्न केला नाही. ज्ञानोबराय असतील, तुकोबराय असतील, सावता महाराज असतील, जगद्गुरु तुकाराम महाराज असतील, नवे नवे राजाराम महाराज असतील, कुठल्याही संतांनी आपला वैयक्तिक बाजार मांडण्याचा प्रयत्न केला नाही. आणि ज्यांनी ज्यांनी वैयक्तिक बाजार मांडले त्यांचे बाजार कधीच उठले, कधीच उठले. वारकरी संप्रदाय हा व्यक्तिनिष्ठ नाही तर हा तत्वनिष्ठ आहे. तत्वांची पूजा केली जाते. आणि त्याही पुढे जाऊ सांगू का? पूज्यश्री वक्तेबाबांनी ब्रह्मचित्कला मुक्ताई या ग्रंथामध्ये संप्रदायाची काही लक्षणं सांगितली. अनाधित्वम, सफलत्वम, वेदानुमोदित्वम ही संप्रदायाची लक्षणं आहे. किंवा शतकोटी ग्रंथामध्ये असं वर्णन केलेलं आहे, संप्रदाय तयार होत असताना कुठलाही त्याच्यामध्ये 5 तत्व असावी. 1 त्या संप्रदायाचा देव असावा. 2 त्या संप्रदायाची तीर्थ असावी. 3 त्या संप्रदायाची ग्रंथ असावी. 4 त्या संप्रदायाची साधना असावी. आणि आजच्या कीर्तनासाठी लागणारा मुद्दा 5 त्या संप्रदायाची संत असावी. विठ्ठला मग तुम्ही म्हणाल महाराज तुमच्या संप्रदायाचं गुणानुवाद करताय, ही 5ही तत्व तुमच्या संप्रदायात आहे का? आहे. आमच्या वारकरी संप्रदायाचा देव ठरलाय. वारकरी संप्रदायातील संतांनी भक्तांनी वारकऱ्यानं भजन करत असताना, साधना करत असताना एकविध केली. तुकोबराय तर म्हणता, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. चित्ती आम्ही रखुमाईचा पती. वारकरी संप्रदायातील प्रमाण जर संतांची पाहिली, अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक विध भक्ती केली. मग काही लोक म्हणतील महाराज अहो आम्ही वारीला जातो. तुमच्या वारकऱ्यांचा जर पाहिला विचार तर वार आला का देव बदली तर तुमची वारकरी. ज्यावेळेस वारीची वाटचाल करत असताना सोमवाराला काय भोळ्या शंकरा, मंगळवाराला का देवी, बुधवाराला का बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, गुरुवाराला का 3 शिरे 6 हात, शुक्रवाराला का माझ्या आवडीचा तू विटेवर सकळे बाई हो करी कृपा, विटेवर सकळे बाई हो करी कृपा, बाई हो करी कृपा, विटेवर सकळे बाई हो करी कृपा. माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा. तू सावळी सुंदरी हो करी कृपा, तू सावळी सुंदरी हो करी कृपा, सावळी सुंदरी हो करी कृपा, तू सावळी सुंदरी हो करी कृपा. लावण्य मनोहरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी कृपा. निज भक्त करुणा करी हो करी कृपा,
निज भक्ता करुणा करी भोकरी कृपा निज भक्ता करुणा करी हो करी कृपा निज भक्ता करुणा करी हो करी कृपा पंढरपुरा राहिली डोळ पाहिली संत देखिली वरुण विठाई वरुण विठाई विठाई वरुण विठाई वरुण विठाई वरुण विठाई वरुण विठाई वरुण विठाई सच्चिदानंद अंबाबाई भोकरी कृपा संत अंबाबाई भोकरी कृपा अंबाबाई हो करी कृपा अंबाबाई हो करी कृपा सच्चिदानंद अंबाबाई भोकरी कृपा सच्चिदानंद अंबाबाई भोकरी कृपा सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा हे करी कृपा उजळी कुळ दीपा बोध करी सोपा येऊनी लवलाई 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 सच्चिदानंद अंबाबाई भोकरी कृपा सच्चिदानंद अंबाबाई भोकरी कृपा सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा त्या वारकऱ्याला विचारण्यात आलं का हो महाराज तुम्ही म्हणता जगद्गुरु तुकोबराय म्हणता एक धरीला आम्ही रुक्माईचा पती एक धरीला आम्ही चित्तात पण तो कोण रखुमाईचा पती प्रमाण काय एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती मग तुम्ही असं म्हणतात आणि तुमचे वारकरी तर वार आला का देव बदली त्या असं का त्यावेळेस त्या वारकऱ्यानं गोड उत्तर दिलं ऐका वारकरी संप्रदायातील भक्त वारकरी संप्रदायातील वारकरी संप्रदायातील साधक भक्ती करत असताना सगळ्यांची करतो पण एक नाजूक वाक्य ऐका मला सांगा तुमच्या गावातली एखादी मुलगी लग्न करून माहेरी गेली झोपली का लग्न करून कुठं जाते ती अहो कुठं जाती मग हे कधी मी घरी गेल्यावर सांगणार का तुम्ही लग्न केल्यानंतर ती सासरी गेली मला खरं सांगा ती कपडे फक्त नवऱ्याचे धुते का सगळ्यांचे धुते बोला बोला सगळ्यांचे धुते आता काय वॉशिंग मशीन चालू हा ती स्वयंपाक फक्त नवऱ्याचा करते का सगळ्यांचा करते बोला सगळ्यांचा करते पण एक नाजूक वाक्य ऐका ती सगळं सगळ्यांचं करते पण रममान मात्र फक्त आपल्या पतीशी होते तसा वारकरी संप्रदायातील वारकरी संप्रदायातील भक्त वारकरी संप्रदायातील साधक भक्ती करत असताना सगळ्यांची करतो पण रममान मात्र फक्त पंढरीशी पांडुरंग परमात्म्याशी होतो हे त्यातलं गोड आहे विठ्ठला ऐका ऐका म्हणून वारकरी संप्रदायाचा देव ठरलेला आहे प्रमाण किती गोडे पतिव्रता जैसा भ्रतार प्रमाण आणि आम्हा नारायण तैस्या परी आमच्या वारकरी संप्रदायाचा देव ठरलाय आमच्या वारकरी संप्रदायाची ग्रंथ ठरली काय ग्रंथ आहे अनेक आहे चांगदेव 65 आहे हरिपाठ आहे ज्ञानेश्वरी आहे ज्ञानेश्वरीचा अधिकार फार मोठा गीतेचा अधिकार फार मोठा गीतेचा अधिकार जर पाहिला तर गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तयार किंवा ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन आलेलं आहे हे उपनिषदांचे सार वेद शास्त्रांचे माहेर परमहंसी सरोवर उदयलेचे ज्ञानेश्वरीचा अधिकार मोठा आहे गीतेचा अधिकार मोठा आहे हरिपाठाचा अधिकार सुद्धा मोठा आहे जो नित्य नेमानं हरिपाठ करतो हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय आणि पवित्र जी होय देह त्याचा महाराज एक सांगतो ऐका जीवन जगत असताना आपल्या घरामध्ये दुःख येण्याची दोन कारण एक घराला लागलेला पितृदोष आणि दोन घरामध्ये झालेला कुलदैवताचा लोप माझ्या माता मावल्या वर्षातून 2-3 वेळा सुवासनी जेव घालतात का त्या जगदंबेनं त्या परंबेनं त्या भगवतीनं त्या आदिमाये शक्तीनं कुटुंबावरती कृपा करावी आम्हाला सुख समाधान प्राप्त व्हावं म्हणून आम्ही तिची उपासना करतो कुलदैवता कुळाचार आपण केलाच पाहिजे आणि दुसरं कारण आहे घराला लागलेला पितृदोष आणि पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्यांच्या नावानं पिंडदान केलं पाहिजे ग्रंथाची ताकद सांगतो ऐका किती वेळा पिंडदान करावं शास्त्र सांगतं गरुड पुराण सांगतं आपल्या पूर्वजांच्या नावानं आपण वर्षातून 86 वेळा पिंडदान करावं किती वेळा 86 टाइम पण तेवढा वेळ आपल्याकडे नाही आपली संस्कृती फार गोड आहे बाबा कधीतरी आपल्या संस्कृतीचा सूक्ष्म विचार करा देवानं ही 5 बोट दिली पण 5ही बोटांचं कार्य वेगवेगळे कार्य तुम्ही म्हणाल कशासाठी ही करंगळी काय वापर केला हिचा आपण
शाळेत प्रत्येक जण गेलाय, केलाय का नाही? शाळेत वापरली आपण ही करंगळी, आपल्या डोक्यात तेवढंच येतं. पण लग्न करत असताना, सप्तपदी करत असताना लक्षात घ्या, 7 जन्माच्या गाठी बांधायच्या असल्या का महाराज या करंगळीचा वापर होतो का नाही? लग्न झाले नाही तर सगळ्यांची झाली. लग्न करत असताना, सप्तपदी करत असताना या करंगळीचा वापर केला जातो. देवाला गंध लावत असताना कुठल्या बोटानं लावावा हे आमचं शास्त्र सांगतं. स्वतःला गंध लावत असताना कुठल्या बोटानं लावावा हे आमचं शास्त्र सांगतं. भावाला गंध लावत असताना कुठल्या बोटानं लावावं हे सुद्धा आमचं शास्त्र सांगतं. आणि पितरांना तर्पण करत असताना कुठल्या बोटानं करावं हे सुद्धा आमचं शास्त्र सांगतं. विठ्ठला माझा मुद्दा असा आहे, आपल्या ग्रंथांची ताकद. घरामध्ये ऐका, दुःख येण्याचं एक कारण आहे घराला लागलेला पितृदोष. म्हणून तर म्हटलंय, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती त्यांचे सदा. घरामध्ये जर दुःख येऊ वाटत नसेल तर आपल्या पूर्वजांच्या नावानं पिंडदान करावं. कधी? 3 वेळा तरी करावं. एक अक्षय तृतीयेला, एक पितर पंधरवाड्यात पितृपक्षात, आणि ज्या तिथीला त्यांचं देहावसन झालंय त्या तिथीला त्यांच्या नावानं पिंडदान करावं, त्यांचं पुण्यस्मरण करावं. तुम्ही म्हणाल महाराज आमच्याकडे एवढा पैसा नाही, कीर्तन ठेवावं, टाळकरी बोलवावे, गायक वादक बोलवावे, साऊंडवाले बोलवावे, मंडप टाकावा. आमची तेवढी परिस्थिती नाही. नसेल ना काहीच करू नका महाराज. ज्ञानदेव सांगे झाला जोरदार टाळ्या वाजवा. महाराज चांगल्यांना कळत नाही कुठल्या वेळेला काय प्रमाण द्यावं. कधी कधी विषय निघून जातो तरी ते सापडीतच बसते, विचार करीत बसता. हा, मौसम तुटून गेल्यावर प्रमाण देण्यात मजा नाही. पण अगदी वेळेवरती माझा जो मुद्दा आहे की नसेल आपल्याकडे काही तर ज्ञानोबरायांचा हरिपाठ फक्त घ्यायचा, आपल्या असणाऱ्या पूर्वजांचा फोटो ठेवायचा आणि ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ आणि पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आपल्या पूर्वजांना वैकुंठात नेण्याचा महाराज अधिकार प्राप्त होईल. ते वैकुंठाचे अधिकारी होतील. कशामुळे? फक्त हरिपाठ म्हटल्यानंतर वारकरी संप्रदायाचा देव ठरलाय, वारकरी संप्रदायाचे ग्रंथ ठरली. ज्ञानेश्वरीचा अधिकार वेगळा आहे, प्रत्येकाचा सांगत बसायला तेवढा वेळ आपल्याकडे नाही. वारकरी संप्रदायाची साधना सुद्धा ठरली. काय साधना आहे? नामसंकीर्तन, साधन पै सोपे, नामस्मरण करणं, भजन करणं, गुणानुवाद गाणं ही साधना आहे. पण आपण ते करत नाही. आता मी केव्हाच म्हणतोय टाळी वाजवा, टाळी वाजवा. वाजवत्या का तुम्ही? नाही. कारण तुम्ही ठरवलंय तुम्ही करा वटवट आणि आम्ही झालो निबर. हा, घट झाली तुम्ही, बरोबर आहे की नाही? महाराज वारकरी संप्रदायाची साधना हे नामस्मरण करणं. कारण हसतो यदि दान पुण्यम पदो पवित्र यदि तीर्थयात्रा कंठम पवित्र यदि नामघोष हृदयम पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. दिले इंद्रिय हात पाय कान प्रमाण सगळ्यांच्या पाठी. जवळ हे सक सिद्ध आहे, हात चालावया पाय सगळ्यांच्या प्रमाण पाठ आहे. पण तुकोबराय ज्यांचं वैकुंठ गमन झालंय, एवढा मोठा सोहळा साजरा केला, त्या तुकोबरायानं सुद्धा तुम्हा आम्हाला म्हणावं काय? लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला.
तुम्हाला लागुनिया पाया विनवितो तुम्हाला लागुनिया विनवितो तुम्हाला लागुनिया विनवितो करताळी बोला मुखी नाम 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 विठ्ठल विठ्ठल मला वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल मला वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल मन वेळा विठ्ठल विठ्ठल मन महाराज वारकरी संप्रदायाची साधना ठरली. तुकोबरायाने तुम्हा आम्हाला म्हणावं लागून या पाया विनवितो तुम्हाला. काय करा? विठ्ठल विठ्ठल भजन करा. वारकरी संप्रदायाचा देव ठरलाय. वारकरी संप्रदायाचे ग्रंथ ठरले. वारकरी संप्रदायाची साधना ठरली. वारकरी संप्रदायाचे तीर्थ सुद्धा ठरली. प्रत्येक तीर्थाचा अधिकार वेगवेगळा आहे. पंढरपूरचा अधिकार पाहिला तर वेगळा आहे. हा, आळंदीचा अधिकार पाहिला तर वेगळा आहे. त्र्यंबकेश्वरचा अधिकार जर पाहिला तर वेगळा आहे. प्रत्येक तीर्थावरती गेल्यानंतर तिथं राहिल्यानंतर त्याचं स्थान महात्म्य भिन्न भिन्न आहे. नुसतं पंढरपूर महात्म्य जरी काढलं तर पंढरपूरचं पूर्वीचं नाव वेगळं, दिंडीरवन, नंतर पडलं पुंडलिकपूर, नंतर झालं पंढरपूर. हा महाराज, पंढरपुरामध्ये काय आहे? देवभक्त दोन्ही तीर्थक्षेत्र नाम ऐसा एक संभ्रम नाही कुठे. नाथ महाराज वर्णन करतात पंढरपुरात 5 गोष्टी: देव आहे, भक्त आहे, तीर्थ आहे, क्षेत्र आहे आणि नाम आहे. या 5 गोष्टी पंढरपुरामध्ये त्याचा सविस्तर विस्तार त्या ठिकाणी फार वेगळा आहे. त्र्यंबकेश्वरला गेलं, देवभूमी आहे, संत भूमी आहे आणि तीर्थभूमी आहे. आळंदीला जरी गेले, देवभूमी आहे, संत भूमी आहे आणि तीर्थभूमी आहे. प्रत्येक त्या ठिकाणी तीर्थाचं महात्म्य वेगवेगळं आहे. म्हणजे आमची तीर्थ ठरली. पण ऐका ना, आजच्या कीर्तनासाठी लागणारा मुद्दा आमच्या वारकरी संप्रदायाचे संत सुद्धा ठरली. कोण आहे? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम अशी 108 संतांची मांडी आली आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आहे. एक साधक जनाबाईकडे आला आणि जनाबाईला म्हटला, जनाबाई, अहो 1 तासापासून मी तुमच्या वारकरी संप्रदायाचं कौतुक ऐकतोय, गुणानुवाद ऐकतोय, पण माझा मुद्दा आहे काय? तुमच्या वारकरी संप्रदायातील संत दैवी अवतार आहे का? जनाबाई म्हटल्या, मग अरे आमच्या वारकरी संप्रदायातले सगळेच संत दैवी अवतार आहे. एखाद्याला जर म्हटलं ना, सांगा तुमच्या संप्रदायातील संत कोणाचा अवतार, ते म्हणते अवतार फिवतार काय नाही. अवतार नाही ना, मग ते अवताव धरायच्या लायकीचे. पण आमच्या वारकरी संप्रदायातील सगळेच संत दैवी अवतार आहेत. सगळे संत दैवी अवतार आहे बाबा. मग असं म्हटल्याबरोबर तो साधक म्हटला, सांगा जनाबाई तुमची निवृत्तीनाथ कोणाचा अवतार? जनाबाईनं उत्तर दिलं अभंगाचे.
सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महावीरूचा अवतार महावीरूचा अवतार सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महावीरूचा अवतार महावीरूचा अवतार हे सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार हे स्वामी निवृत्ती दातार निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जनाबाई निवृत्तीनाथांचं वर्णन करत असताना म्हणतात सदा शिवाचा अवतार. अभंग घेण्याचं कारण शिव अवतारी महात्मे या ठिकाणी अवतीर्ण आहे. बरोबर की नाही? हा, चिदंबर स्वामी ज्यांना स्वामी म्हटलंय आणि जे शिवाचा अवतारी. बरोबर की नाही? या अभंगात सुद्धा दोन पद आली. सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. ऐका, शिव अवतारी महात्मे या मृत्यू लोकामध्ये त्या ठिकाणी अवतीर्ण झाले. निवृत्तीनाथांचं वर्णन करत असताना प्रत्येक संतांनी त्यांना दोन विशेषणं वापरली. काय? एक स्वामी आणि एक दातार. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातार. स्वामी वापरले आणि दातार वापरले. आता स्वामी कोणाला म्हटलं जातं नीट ऐका. असं स्वामी कोणाला नाही म्हटलं जात. हा, पूर्वीच्या काळी बाया आपल्या नवऱ्याला हाक मारायच्या वेगवेगळ्या पद्धतीनं. हा, काय म्हणायच्या? मालक म्हणायच्या. काय म्हणायच्या? मालक. अजून काय म्हणायच्या? स्वामी म्हणायच्या. स्वबदार तुम्हाला काय म्हणता? आता आम्हाला घरी महाराज म्हणतात. तुम्हाला वाहू पप्प्याचे पप्पा असं काहीच नाही. जाऊ द्या मग. ऐका महाराज, पूर्वीच्या काळी काय म्हणायचे? आहो म्हणायचे. बरोबर की नाही? स्वामी म्हणायचे, मालक म्हणायचे आणि एक वजनदार शब्द होता दादा. कुठला? कारभारी. महाराज, वजनदार शब्द होता कारभारी. म्हणायचे का नाही? स्वामी म्हणायचे. अजून एक शब्द होता धनी. बरोबर की नाही? महाराज, हे प्रपंचातलं झालं. महाराज, आपल्याकडे बरं आहे, अजूनही खेड्यामध्ये बायका नवऱ्याचा आदर ठेवतात महाराज. पण तुम्ही जर शहरात गेले ना, माझं पुण्याला कीर्तन होतं. कीर्तन झालं, एक बाबा मला म्हणे महाराज चला आपल्या घरी चहा प्यायला. म्हटलं चला. आणि महाराज गेलो चहा प्यायला. मला ते कप कोणी काढले त्याचा शोध लागला पाहिजे एकदा. त्याचं तोंडच जोडणार आहे महाराज मी. महाराज, कप दिसायला एवढे मोठे राहत्या. रविदादा चहा त्याच्या 2च घोटाचा राहतो महाराज. परत मागताही सोय येत नाही हो. पण आज भरपूर होता बरं का चहा. आज भरपूर होता. ऐका महाराज, ऐका ना मुद्दा. गेलो आम्ही आणि गेल्यानंतर मग तो म्हणे महाराज चहा प्यायला चला. म्हटलं चला. आणि त्यानं आवाज दिला, सुमन, ए सुमन. बाबा आले, चहा टाक. महाराज, तिनं चहा बी ठेवला आणि 5 मिनिटांना मधून आवाज आला, बाबान चहा झाला, घेऊन जाय. काय म्हणावं? बाबान चहा झाला, घेऊन जाय. महाराज, हे आपल्याकडे बरं आहे महाराज. नाही तर लई अवघड परिस्थिती महाराज. लईच अवघड आहे महाराज. महाराज, तुमच्याकडे काय मला माहित नाही. मी आमच्या इकडचं सांगतो. बाया जर माहेरी गेल्या ना, तुमच्याकडे जात्या ना, त्यांच्या सगळ्यात आवडतीचा विषय माहेर. बाई बाई जाते ग माहेराला. आपली बायको जर माहेरी गेली आणि तिकडून जर आली, दिवाळीला जाते, त्याच्यानंतर भाऊबीजीला जाते महाराज, रक्षाबंधनला जाते, आणि तिकडून आली ना आपल्याला जर म्हटली, बा माझ्यानं मला कानातले केले, माझ्यानं मला झुबे केले, टापस केले. आता हे पूर्वीची दागिने, बरोबर की नाही बाबा? हा, झुबे केले, तोळबांदी असायच्या महाराज.
पूर्वीच्या परंपरा चांगल्या होत्या हो. पूर्वीच्या बायांच्या डोक्यावर पदर राहायची. आता ज्यांचे त्यांचे राहू द्या, बाकीच्या निघायच्या भानगडीतच पडू नका. त्याला तुमचा काही दोष नाही, तुम्ही कीर्तनातच ऐकलंय डोईचं पदर वेरी, तुम्ही कीर्तनातच ऐकलंय. बरोबर केलंय महाराज. त्याच्यामुळं महाराज ऐका ना काय सांगत होतो. बाया जर माहेरी गेल्या आणि तिकडून आल्या नवऱ्याला म्हटल्या या बा माझ्या आईनं मला झोबे केली, माझ्या आईनं टापसं केली, माझ्या आईनं तोरड्या केल्या, तुम्हाला पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो हे तिच्या आईनं काहीच करेल नाही राहत. हे आपलंच फाळकं मारेल राहतं, फक्त फिरून असं येतं बाबा. हे आपलंच फाळक आहे. मला प्रश्न पडलाय सरकार यांना दर महिन्याला 1500 देतोय, त्याच्यावर काही निकर्ज काढले. काय म्हणत्या हा माझ्या हप्ता आला का तुला देते बाई, मला उसने दे. लय अवघडे. मला प्रश्न पडला दर महिन्याला यांना सरकार 1500 देतं, आपलं काहीच दुमत नाही रविदासा, पण मग पाकिटातून रोजचे 1500 गायब होते, त्याचं काय करायचं? त्यालाही काहीतरी करावं लागेल का नाही महाराज. पूर्वीच्या काळी परंपरा चांगली होती. हे संसारातलं झालं. जो आपला मालक आहे, जो आपला नवरा आहे, जो आपला पती आहे, त्याला स्वामी म्हटलं जातं. पण अध्यात्मामध्ये त्या ठिकाणी कोणाला स्वामी म्हटलं जातं, परमार्थात कोणाला स्वामी म्हटलं जातं, तर ज्यांनी इंद्रियावरती विजय मिळवला त्यांना स्वामी म्हटलं जातं. इंद्रियावरती विजय मिळवला. अनेक स्वामी झाले आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये. कोण कोण? संत श्रेष्ठ महाराज रामदास स्वामी झाले. अजून कोण झाले? स्वामी तर स्वामी बंकट स्वामी, आमचे बंकट स्वामी झाले. रामदास स्वामी झाले. किंवा आरती तुकारामा स्वामी, सच्चिदानंद मूर्ती ऐका, तुकोबरायांना स्वामी म्हटलंय का? तर जायो तुम्हा ते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नो हे. ऐका, इंद्रियावरती ज्यांनी विजय मिळवला त्यांना स्वामी म्हटलं जातं. कारण इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. हे इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काम क्रोध मती खाणी, काम क्रोध मती खाणी, तुका मने दिले दोन्ही. हे इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. ज्यांनी इंद्रियावरती विजय मिळवला आहे त्यांना काय म्हटलं जातं? स्वामी म्हटलं जातं. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. निवृत्ती दातार म्हणजे दातार म्हणजे दान देणारी. या जगाचा हा ज्ञानाचा प्रवाह या जगामध्ये कोणामुळे आला असेल तर तो निवृत्तीनाथांपासून आलाय. आदिनाथापासून परंपरा आली जाणं, पण निवृत्तीनाथांच्या अगोदर जी ज्ञानदानाची परंपरा होती ती कशी? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा. मच्छिंद्राने बोल गोरक्षासी केला, गोरक्ष बळला कैनी प्रति गोरक्ष बळला. निवृत्तीनाथांच्या अगोदर जी ज्ञानदानाची परंपरा होती, एकानं एकाला द्यायचं दुसऱ्याला द्यायच्या भानगडीत पडायचं नाही.
पण अशी मर्यादित असणारी गुरु परंपरा निवृत्तीनाथानं मोडली आणि या बहुजन समाजापर्यंत हे ज्ञान पोहोचवलं म्हणून ते दातार आहे. हरिपाठात सुद्धा ज्ञानोबा आहे त्यांना दातार म्हणतात. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. हे ज्ञानाचं त्या ठिकाणी सगळं भांडवल, हा ज्ञानाचा प्रवाह निवृत्तीनाथांपासून माझ्यापर्यंत आला. हरिपाठात म्हटलंय ना, निवृत्तीने दिधले माझे हाती, निवृत्तीने दिधले ज्ञान गुडगम्य ज्ञानदेवाला दले, ज्ञान गुडगम्य ज्ञानदेवाला दले. निवृत्तीने दिधले माझे हाती, निवृत्तीने दिधले माझे हाती. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे हा ज्ञानाचा प्रवाह निवृत्तीनाथांकडनं आला म्हणून त्यांना दातार म्हटलंय. दातार म्हणजे दान देणारी. हा, म्हणून सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. ऐका, निवृत्तीनाथान सारखेच आणि त्याच परंपरेचे म्हणा किंवा त्या आशीर्वादानं महाराज ज्ञान प्राप्त झालेली ही सगळी संतांची मांडियाळी. चिदंबर स्वामी सुद्धा त्या ठिकाणी असणारे दैवी अवतार त्या ठिकाणी आपल्याला लाभले. आणि तो ज्ञानाचा प्रवाह जो नामदेवरायांकडनं त्या ठिकाणी तो प्रवाह येतोय, तो प्रवाह आदरणीय राजाराम महाराजांच्या रूपानं प्रवाहित होऊन त्या ठिकाणी या समाजाला त्या ठिकाणी मिळतोय. म्हणजे त्यांच्या हातून सुद्धा हा ज्ञानाचा स्रोत आपल्यापर्यंत येतो, हे आपलं फार मोठं भाग्य आहे. पण ऐका ना, निवृत्तीनाथांनी जशी ही ज्ञान गंगा या समाजापर्यंत पोहोचवली, या जगापर्यंत पोहोचवली, पण त्या ज्ञानगंगाचा सांभाळ करण्यासाठी सुद्धा एक शिव अवतारी महापुरुष या महाराष्ट्राच्या भूमीला मिळाले. ते दुसरे तिसरे कोणी नाही तर छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या भूमीला नसते मिळाले तर कदाचित हा नामस्मरण सोहळा घडला नसता, कीर्तन घडलं नसतं, पारायण सुद्धा घडलं नसतं. म्हणून सांगावंसं वाटतं, कसा होता 12व्या शतकातला महाराष्ट्र. ओम नमो श्री जगदंबे करुण प्रारंभे डब्बावर थाप तुंतुना ताकीन ताकीन ता. हा वरती, हा वाजवा टाळ जरा. हा असं वाजवा टाळ जरा, एका जागी उभं राहून. हा जोरात टाळ वाजवा जरा. डब्बावर थाप तुंतुण्याचा, हे डब्बावर थाप तुंतुण्याचा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिव प्रभूच गातो गुणगान निर्हा दे दे. टाळी वाजवायची प्रत्येकानं पाठीमागे बसलेली मंडळी. माझ्या छत्रपती शिवरायांचं गुणगान गातोय. डबल लकी हा असं. आधीन मन साधू संताला, आधीन मन साधू संताला, एकनाथाला
आला रामदासाला रामदासाला हे तुकाराम गाडगे बाबांच्या गुरुचरणाला जिरहा दे दे गुरुचरणाला जिरहा दे दे गुरुचरणाला जिरहा दे दे नमन महाजे रामानंदाला नमन महाजे रामानंदाला सुभद्रा मातेला पांडुरंगाला पांडुरंगाला ऐका मंडळी मुक्कामी बाबुळगाव गंगेला शाहिरी साज तडवेला पूर्ण करुणी शाहिरी साजाला शाहीर दिंडे का तुप वड्याला जिरी हा दे दे का तुप वड्याला जिरी हा दे का तुप वड्याला जिरी हा दे 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 महाराज कसा होता 12व्या शतकातला महाराष्ट्र जरा ऐका टाळी वाजवा टाळ जरा खळकून वाजू द्या अरे 12व्या शतकातल्या महाराष्ट्रावरती पौर्णिमेचा चंद्र खिळखिळीत होता सोन्या नाण्यानं नाहत होता 12व्या शतकातला महाराष्ट्र पण दृष्ट लागली अरे विंध्याचलाच्या पाठीमागून 8000 अक्षय पठार धुळीचे लोट उठवीत या महाराष्ट्राच्या भूमीवरती चालत आले आणि येणाऱ्या शत्रूचं नावही कळालं अल्लाउद्दीन खिलजी अरे धनधान्याची लूट केली यात नवल काय पण तारुण्य आणि सौंदर्य सर्वस्वावर लुटल्या जाऊ लागलं माझ्या जिजाऊ मातेनं त्या भवानीच्या चरणावरती साकडं घातलं हे महिषासुरमर्दिनी पाहतेस काय पुत्ररत्न दे रामासारखा सदाचार करेल कृष्णासारखा राजनीती करेल अरे 5 सुलतानी सत्तेनं करपून गेलाय ना हा महाराष्ट्र हे भवानी पाहतेस काय पुत्ररत्न दे आणि काय म्हणावं या महाराष्ट्राच्या भूमीला हिंदवी स्वराज्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी काय दारू घडबाई आता दारू घडग दारू घडबाई आता दारू घडबाई आता दारू घडबाई आता दारू घडग दारू घडबाई आता दारू घडबाई आता दारू घडग दारू घडबाई आता परडी घेऊन हाती ज्ञानाचा बाजळ भक्त नाचती गोंधळ येईवो जगदंबे हे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी हे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी
तो देखा पिंगळा महाद्वारी हे पिंगळा महाद्वारी बोली बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी मला जिजाऊ मातेनं त्या भगवतीच्या चरणावरती भाव भक्तीचा जोगवा घेतला. अरे ज्यावेळेस माझ्या राजमाता धर्ममाता जिजाऊ साहेब शिवनेरी गडावरती गेल्या आणि शिवनेरी गडावरती गेल्यानंतर त्यांना विचारण्यात आलं मा साहेब जेव्हापासून तुम्ही शिवनेरी गडावरती आला तेव्हापासून तुम्हाला काही खावस प्यावस वाटत नाही. माझ्या जिजाऊ मातेला डोहाळे विचारण्यात आले. माझ्या जिजाऊ मातेनं उत्तर दिलं अहो लक्ष्मीबाई मला खाण्यापिण्याचे डोहाळे नाही. मला डोहाळे कशाचे सांगू तुम्हाला. झिले टोप धरावा म्यान तलवार हाती घ्यावी घोड्यावरती स्वार व्हावं आणि जो कोणी माझ्या हिंदूंच्या माया बहिणींना उचलून नेईल त्या हैराणात शिर एका बाजूला आणि धड एका बाजूला करावं असे डोहाळे माझ्या जिजाऊ मातेला लागले होते. असे जर डोहाळे या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक माता माऊलीला झाले तर का शिवबाचं राज्य येणार नाही. पण महाराज राजे जन्माला यायला वाटतात पण कुठे आपल्या घरात नाही तर शेजारच्या घरात. राजांची शिकवण फार मोठी. अरे कल्याणच्या सुभेदाराचे सून नाचगलीत लावण्य मुसमुसणार तारुण्य माझ्या राजासमोर उभं करावं. खना नारळानं ओटी भरून बाईचं बरं करावं ही शिकवण आहे माझ्या राजांची ज्यांच्यामुळे हिंदू म्हणून जन्माला आलोय. एकदा मोठ्या प्रेमानं हात वरती करा आणि जय जयकार करूया. क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की. काय आवाज आहे तुमची. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठमोळे मावळे असताना आवाज ऐसी निघालो की सला पाकिस्तान हिल जाय. मोठ्या प्रेमानं हात कोणी खाली घ्यायला लावले तुम्हाला. घ्या वरती बर का शुभम दादा. येत असताना आम्ही दुसऱ्या रस्त्यानं आलो. त्या रस्त्यावर लय खड्डी होती महाराज. मग आम्ही लय हळूहळू आलो. मग आम्ही इथं आलो बरं का रवी दादा. आम्ही आलो मग बसलो मग चहा झाला आमचा तरी कीर्तन चालू आहे ना महाराज. मग आम्ही बसलो. तुम्ही हात काला खाली घ्या ते वर घ्या ना. आम्ही 2 तास टॅम्पलीस घेतली का नाही ना. हा मोठ्या प्रेमानं हात वरती आणि करा जय जयकार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी भारत माता की वंदे वंदे. विठोबा रखो